बीड मधील खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड अखेर पुणे सीआयडी समोर शरण आलेला आहे। सीआयडीच्या टीमकडून वाल्मिक कराड याची अगदी कसून तपासणी सुरू आहे। गेल्या 3 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। सीआयडीने वाल्मिक कराडवर प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुझा काय संबंध आहे? खंडणी प्रकरण नेमकं काय आहे? अनेक सवाल सीआयडीने विचारले आहेत। वाल्मिक कराडला केस कोर्टात नेलं जाण्याची शक्यता आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। सीआयडीच्या टीम करून वाल्मिक कराड यांची अगदी कसून तपासणी सुरू आहे। बीड मधील खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड अखेर पुणे सीआयडी समोर शरण आलेला आहे। सीआयडीच्या टीमकडून वाल्मिक कराड याची अगदी कसून तपासणी सुरू आहे। गेल्या 3 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। सीआयडीने वाल्मिक कराडवर प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केलेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। रेवती, या प्रकरणातले सध्याचे काय लेटेस्ट अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, आपण जसं बघतोय की दुपारी 12 वाजल्यापासून वाल्मिक कराड यांची कसून चौकशी होत आहे आणि खरं तर जो खंडणी प्रकरण आहे बीड मधलं, त्या संदर्भात त्यांनी स्वतःचं आत्मसमर्पण केलेलं आहे आज पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयामध्ये। तेव्हापासून ही सगळी जी चौकशी आहे ती चालू आहे आणि खरं तर आत्ता सीआयडी त्यांची कसून चौकशी करत आहे। आत्ता सगळ्यात महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष असणार आहे। सगळ्यात पहिलं ते म्हणजे की नक्की त्यांना ट्रान्झिट रिमांड मिळतो आणि ते इथेच पुण्यातील न्यायालयात त्यांना हजर केलं जातं का? त्यांना चौकशी नंतर, अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत बीड मधल्या न्यायालयात हजर करण्यात येतं। खरं तर आता लेटेस्ट अपडेट अशीच आहे सौरभ की अजूनही चौकशी चालू आहे। गेले 3 ते 4 तास ही चौकशी पुण्यातील सीआयडीच्या मुख्य कार्यालयात आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या सगळ्याची हालचाल सकाळपासून आपल्याला होताना पाहायला मिळाली। पहिले बंदोबस्त इथे करण्यात आला होता, नंतर तो थोडासा कमी झाला, त्यानंतर पुन्हा एकदा तो बंदोबस्त वाढवण्यात आला आणि अचानक वाल्मिक कराड हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत इकडे पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आलेले आपल्याला पाहायला मिळाले। खरं तर काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की ते आरोपी नाहीत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही केला गेला पाहिजे। काही कार्यकर्त्यांचं असं देखील म्हणणं आहे की आम्ही त्यांचे कार्यकर्तेच नाही आहोत, आम्ही त्यांच्या सोबत नाही आहोत, असे अनेक प्रकार इकडे घडले। त्यासोबतच जे त्यांचं लोकेशन माहिती नव्हतं। सगळ्यात महत्त्वाची बाब चौकशीमध्ये ही आहे की नक्की त्यांचं लोकेशन काय होतं इतक्या दिवसांपासून, त्याच्या अवतीभोवती सुद्धा बरेच शक्यता वर्तवल्या जातात। खरं तर काही जण असं म्हणतात की अण्णा म्हणजेच वाल्मिक कराड जे त्यांचे समर्थक आहेत ते काही जण म्हणतात की ते 2 दिवसापूर्वीच पुण्यात आलेले होते, वाघोलीत ते होते, त्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार चालू होते। काही जणांचं असं म्हणणं आहे की ते अक्कलकोटमध्ये होते, काही जणांचं असं म्हणणं आहे की ते उज्जैनमध्ये होते। खरं तर हे सगळं जो प्रकार आहे की नक्की ते कुठे होते, काय करत होते, कोणासोबत होते, कोणाच्या छत्रछायेत होते, हे सगळं आता चौकशी नंतरच समोर येईल सौरभ। कारण आता जसं आपण बघतोय गेल्या 3 ते 4 तासांपासून त्यांची कसून चौकशी पुण्यातील सीआयडीच्या मुख्यालयात होत आहे आणि त्यासोबतच जे विरोधकांची आता अशी भूमिका आहे की जे खंडणी प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्याच संदर्भात जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। मग विरोधकांचं आता असं मागणं आहे की त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, तर मग आता त्यांच्यावरती जो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खुनाचा आरोप केला गेला पाहिजे आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आला पाहिजे। खरं तर आता जी चौकशी आहे त्या चौकशी नंतरच सगळं काय ते समोर येईल सौरभ।
निश्चितच या चौकशीतनं अनेक गोष्टी समोर येणार आहेत, अनेक गोष्टींचा उलगडा खरं तर होणार आहे. रेवती, अजून एक प्रश्न की या निमित्तानं या सगळ्या पुढल्या कारवाईनंतर नेमके काय पद्धतीची पावलं सीआयडी उचलू शकतं, पुढील कारवाई काय करू शकतं? नक्कीच सौरभ, जसं मी मगाशी म्हणलं की याच्या 2 ते 3 शक्यता आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे की त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना केज येथे पाठवण्यात येईल. नाही तर मग सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात लक्षवेधी खरं तर शक्यता आहे ती म्हणजे की त्यांना ट्रान्झिट रिमांड घेऊन इथेच त्यांना पुण्यातल्याच न्यायालयात त्यांना हजर करण्यात येतं का. आणि तिसरी शक्यता, सीआयडी नक्की त्यांना अजून किती तास चौकशी करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यानंतर अटक झाल्यानंतर त्यांना 24 तासाच्या आत त्यांना बीडमध्ये, जर ट्रान्झिट रिमांड नाही मिळालं तरच म्हणते, जर ट्रान्झिट रिमांड नाही मिळालं तर मग त्यांना बीडच्या न्यायालयात हजर करण्यात येईल. आता नक्की सीआयडी काय पाऊल उचलते ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. कारण आत्ता जोवर चौकशी पूर्ण होत नाही, जोवर पोलीस किंवा सीआयडी ह्याच्यावरती भूमिका स्पष्ट करत नाही, तोवरती या सगळ्या शक्यतांवरतीच आपलं लक्ष आहे. आणि आता चौकशी नंतरच आपल्याला काय ते स्पष्ट सगळं कळेल. सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. रेवती, यावर लक्ष ठेवून असा. तुर्तास धन्यवाद.